सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे रामराजे निंबाळकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे सभागृहामध्ये बैठक झाली होती सर्वपक्षीय आमदारात, त्यामध्ये ज्या काही 16 मागण्या ठरल्या होत्या, 7व्या वेतनाचं जे 16 मागण्यासंदर्भात आम्ही आतापर्यंत जो 7 ते 8 आंदोलन केलेले, हे आमचं 8वं आंदोलन आहे। या 8व्या आंदोलनामध्ये ह्यापूर्वी जे आम्हाला 7 आंदोलन केले, ते 7 आंदोलन फक्त आश्वासन दिले की तुमचं 1 महिन्यात करतो, 2 महिन्यात करतो, पण अजूनपर्यंत काही केलेलं नाही। म्हणून आज आम्ही 17 जुलै 2024 रोजी ऐन आषाढ एकादशी दिवशी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रभर संप घोषित केलेला आहे। आणि त्या संपाच्या निमित्ताने आज आम्ही पांडुरंग चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे की आम्ही तुमच्या वारकऱ्याची सेवा करू शकत नाही, ह्यावेळेस आम्हाला क्षमा करा। आणि आज आम्ही पांडुरंगाचा दुधाने आणि दह्याने अभिषेकही केलेला आहे की या सरकारला कुठं सूदबुद्धी द्यावी आणि आमचे जे काय 7वा वेतन आयोग तो लागू करावा आणि आमच्या ज्या 16 मागण्या आहेत त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी, ह्यासाठी आज आम्ही पंढरपूरमध्ये सर्व एसटी कर्मचारी जमा झालेलो आहे। लाखो भाविक येतात एसटीच्या माध्यमातून, त्यांची गैरसोय होऊ शकते, वेगळ्या पद्धतीने काय करता येणार नाही का? नाही, विषय आज आम्ही जवळजवळ आज एसटीचं स्थापन 75 वर्ष झाले। 75 वर्ष आम्ही जनतेची सेवा करतोय, महाराष्ट्र जनतेची सेवा करतोय, पण आमच्याकडे कोणी बघितलेलं नाही। आजपर्यंत आम्हाला एसटी कर्मचाऱ्याला गुलामगिरीतच ठेवलं, त्याला दाबण्यातच आलं। आम्ही पण काय नाही, आम्ही मनोभावी सेवा केली, पण कुठंतरी आमची भावना या पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती। आम्ही फक्त यायचं सेवा करायचं, पण पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती। पण आज आम्ही पांडुरंगाला पण निदर्शनातून देत आहोत की आमच्या भावना खरंखर तीव्र आहेत, आमचं कुटुंब वाऱ्यावर आलेलं आहे। त्यामुळे आम्हाला जे इतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला वेतन मिळतं तेवढंच आम्हाला वेतन मिळावं, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। पांडुरंग चरणी आम्ही त्यासाठी पांडुरंगाची माफीही मागितलेली आहे की आम्हाला यावेळेस एक वेळ माफ करा म्हणून। किती लोक असतील सामील यासाठी? आज आमचे एसटी कर्मचारी जवळ 85,000 एसटी कर्मचारी आणि 85,000 एसटी कर्मचारी यामध्ये संपामध्ये सहभागी होणार आहेत। आणि यामध्ये प्रामुख्याने चालक, वाहक, यांत्रिक विभागात जास्त प्रमाणात असणार आहे। तरी याची आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की आम्ही आतापर्यंत गांधी मार्गाने, शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं। मागचा 2021चा जर इतिहास बघितला तर 6 महिने संप चाललं, तर त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी आज आम्ही 1 दिवसाचा इशारा संप करतोय। पण कामगारांची मानसिकता आहे की बेमुदत संप करावा आणि 2021ची पुनरावृत्ती होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर 17 तारखेच्या आतमध्ये याचा खोडगा काढावा आणि एसटी कर्मचाऱ्याला 7वा वेतन आयोग लागू करून जे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला मिळतात ते एसटी कर्मचाऱ्याला द्यावं, एवढीच आमची आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे।